श्री स्वामी समर्थ। आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असे साडीतील उरलेले ब्लाऊज पीस असतीलच। त्या साध्या ब्लाऊज पीसला एक सिंगल अशी गाठ मारून आपण आज एक बॅग बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 44 इंच रुंदीचं आणि 15 इंच लांबीचं असं कापड घेतलं आहे। त्या कापडाच्या दोन्ही बाजूला आपण डबल फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची। मी इथे शिलाई मारून घेते। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता शिलाई मारून झाल्यावरती असं कापड सगळं एकत्र घेऊन आपल्याला गाठ मारायची। अशी गाठ मारायची की ती गाठ बरोबर दोन्ही बाजूने असं मधोमध यायला पाहिजे। मी इथे बघून घेतलंय की किती अंतर येतंय। अंदाजे बरोबर मी त्याला गाठ मारून घेतली आहे। आता इथे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे आपल्याला कापड घेऊन कापड असं बरोबर घ्यायचं आहे आणि दोन्ही साइडनी शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना वरती किती जागा राहते ते बघून घ्यायचे। मी इथे बरोबर 11 इंच उंची एवढी शिलाई मारणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे टाचण्या लावून घेतले, त्याने ते कापड अजिबात सरकणार नाही, म्हणजे वर खाली होणार नाही ते। आता आपण जी शिलाई मारली ती बरोबर मध्यभागी येईल असं घेऊन इथे आपल्याला शिलाई मारायची। अशा पद्धतीने आपली आता ही बॅग तयार झाली आहे। ही बॅग बनवायला आपल्याला जवळपास 5 मिनिटच लागतात। बॅग बनवण्यासाठी आपल्याला जास्त कटिंग सुद्धा करावं लागत नाही आहे आणि शिलाई तर फक्त आपल्याला 3च ठिकाणी द्यायची। बनवायला अतिशय सोपी आहे। तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा ही बॅग बनवून बघा।